नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत लेखिका अनघा लिखिते यांची कथा. कथेचं नाव आहे उपवास. त्याआधी चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि कथा ऐकल्यानंतर आपणास ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून एक विनंती, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर ऐकूया कथा उपवास. रविवार, सकाळची वेळ. घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असल्यापासून रंगोली पाहायचा, मग पेपर वाचन, सुगतसंची गप्पा, हे दर रविवारचे रुटीन. मुलं अजून शांत झोपलेली. मी हातात पेपर असून शर्वरीची हालचाल टिपत होतो. ती शांतपणे घरातील कामं आटपत होती आणि तेही तोंडातून एक चकार शब्द न काढता. अरे यार, कसं शक्य आहे? ही युद्धपूर्वीची शांतता तर नाही ना? माझं विचारचक्र 100च्या स्पीडने सुरू झाले. त्यामुळे आता माझे पेपर वाचण्यात मनच नव्हते, म्हणून उगाचच पेपरची चाळवाचाळव करत बसलो. विचार केला होता की आज रविवार आहे, मस्त एका हातात वाफळलेल्या चहाचा कप आणि दुसऱ्या हातात पेपर, अगदी आराम खुर्चीत पाय ताणून रिलॅक्स वाचायचा. लग्न होईपर्यंत बरं होतं. आई हातात चहा नाश्ता द्यायची, अगदी मागे लागायची. अरे चहा गार होतोय, पोहे थंडावले तुझ्या वाट पाहून, वाळले बिचारे तुझ्या प्रतीक्षेत. आईच्या आठवणीने चेहऱ्यावर हसू आले. ओ गॉड, माझी आई येणार असेल म्हणून तर बाईसाहेब फुगल्या नसतील ना? तिची आई येणार असेल तर आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फेरे. बालकवींची ही कविता जणू काही या प्रसंगासाठी लिहिली असेल असं उगाचच वाटून जातं. माझी आई येणार असली तर मग सुख भरे दिन पिते रे, अब दुःख आयु रे, असं उलटं गाणं वाजू लागतं. आधी मागच्या वेळी आई आली होती तेव्हा तिने काय काय केलं याची उजळणी होते. मग मी पण बफरतो. घराची युद्धभूमी होते की काय असं वाटतं मुलांना. असो, नाही, पण कालच तर आपला आईशी फोन झाला. ती दादाच्या साडीच्या लग्नासाठी वहिनीसोबत जाणार आहे. मग हिला विचारले नसेल त्या दोघींनी, म्हणून तर नसेल ना? काय सांगावं. मागील सर्व भांडणाची सुरुवात हीच होती, अगदी अशीच. रात्री तो ऑलवेल असायचं, पण सकाळी परिस्थिती वेगळी. स्त्री स्वभाव भगवान रामचंद्रांनाही समजला नाही. आपण तर पामर. आधीच्या काळात राजे महाराजे कसं काय मॅनेज करायचे? त्यांचं मॅनेजमेंट स्किल उत्तम असावं, म्हणून तर ते युद्धभूमीवर लढायला जाऊ शकायचे. काय करावं? विचारावं तर लगेच भडका उडेल, पण न विचारून चालणार तर नाहीच नाही. मागे एकदा असंच झालं. मी भीतीने काही विचारलंच नाही, तर त्यावरूनच वाजलं की तुम्हाला माझी काही फिकीरच नाही, मी का शांत आहे, साधं विचारू पण नाही का? 2 तास शाब्दिक धुमश्चक्रीत गेले, ते पण वन साइडेड. मी फक्त एक्सप्लेनेशन देत बसलो. दादा आलेला होता, मस्त एन्जॉय करत होता. त्यालाही कुठे चुकला होता असा प्रसंग. आता मी पण समदुःखी झालो होतो त्याच्यासाठी. त्या दिवशी शेवटी मी मनाचा हिया करून विचारलेच, आणि आता इतके वार सहन केले, 4 फटके अजून. काय ग शर्वरी, झालं काय, सांगशील तरी? मी तिला प्रेमाने जवळ घेत म्हणालो. त्यावर तिचं उत्तर ऐकून चाट पडलो की काहीच नाही झालं, पण ताई म्हणाली की मध्ये मध्ये असं चेक करत राहायचे तरच गाडी रुळावर राहते. मी तिला जवळ घेतलेलं अक्षरशः ढकललं आणि डोक्यावर हात मारला. मग मी भडकलो. अगं शर्वरी, आपण गेले 2 तास भांडणात घालवले. त्या 2 तासात तिकडे अंबानी, टाटा, बिर्ला यांनी अरबो खरबो रुपये कमावले असतील. आपण 2 तासात आयुष्यातील मोलाचा वेळ व्यर्थ खर्च केला. माझी आई बघ, शिक तिच्याकडून काहीतरी. ती कधीच बाबांच्या डोक्याला ताप देत नसे, आणि आता तर नाहीच नाही. गृहिणी असावी तर अशी, गृहकृत्यात दक्ष. अगं बाई, हो का? मग बसले का तुम्ही अंबानी, टाटा, बिर्लांच्या पंक्तीत? आले मोठे. मी गप्प. बायकांना हे मस्त जमतं, एका फटक्यात समोरच्याला गार करायचे. पण भांडणानंतर चांगलं चुंगलं खाऊ घालणारीही तीच असते. येते मजा कधीकधी, मलाही येतेच म्हणा कधीकधी खुमखुमी. फक्त तिच्या माहेरच्यांविरोधात एक शब्द फेकला तरी बास, मग वाजू लागतात भांडी. अरे
पण आज काय झालंय? विचारतोच चहासुद्धा नाही आला अजून. मी भीतभीतच आवाज दिला, अगं शरू डिअर, अगं चहा देतेस ना? असं डिअर वगैरे म्हणून प्रेम एक्सप्रेस करावं लागतं बरं का? त्यावरूनही वाजलेले आहेच. तिच्या फास्ट फ्रेंडचा नवरा आपल्या बायकोला सर्वांदेखत असं डिअर, स्वीटहार्ट, जान जानू म्हणतो म्हणून. तो भेटल्यावर मी जो झापलाय त्यावर तो मला म्हणाला की आधी ती माझी गर्लफ्रेंड होती, असं म्हणत नव्हतो, त्यामुळे आमचा ब्रेकअप झाला. मग तुझ्या बायकोने पुन्हा पॅचअप करावले, तेव्हापासून मी सवयच टाकून घेतली. जे बोलायचे ते आधी आतील एक शब्द वापरायचा, म्हणून सर्वांदेखत असं सहज तोंडून निघतं जान, जानू, डिअर. तू पण कर सवय. वरून फुकटचा सल्ला मिळाला. त्याचं काय जातं, त्यांचा राजाराणीचा संसार. तेवढ्यात ती सुंदरसा ड्रेस घालून, हातात ट्रे, त्यात चहा, एका प्लेटमध्ये बिस्किटे, खारी असं छान प्रेझेंट करून आली. मी अवाक झालो. पण मी लगेच तिला, वाह क्या बात आहे, तू तर खूप मस्त दिसतेस. आणि चहाचा सुगंध तर वाह, अगदी आसाममधून थेट स्वयंपाकघरात चहापत्ती आलेली वाटते. मस्त प्रेझेंटेशन केलाय. संजीव कपूरसुद्धा फिका पडेल. इतकी तारीफ मी आईची केली असती ना, त्या माऊलीचं मन भरून आलं असतं. मग आम्ही दोघे चहा टोस्ट खाऊ लागलो. मी आठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला की आज तिचा, माझा, मुलांचा किंवा तिच्या माहेरच्या मंडळींचा वाढदिवस वगैरे तर नसेल ना, किंवा आमची ॲनिव्हर्सरी वगैरे. छे, काहीच लक्षात येत नाही. मी विचारलेच भीत, अगं काय गं आज समथिंग स्पेशल? अरे हो, आज माझा की नाही उपवास आहे. अगं मग उपवासात टोस्ट चालतात? मी उगाचच खट्ट्यापाने म्हणालो. कधी कधी असं करणं नडतं बरं. अरे नाही, काल न अवखळ महाराजांच्या प्रवचनात त्यांनी असं सांगितलंय की. मनात विचार आला की मी काही बोललो तर माझी अक्कल काढली जाते. आणि कोण कुठला तो महाराज, त्याचे मात्र नुसते ऐकतच नाही तर अंमलबजावणी पण होते. भेटलेच पाहिजे त्याला. अरे ऐकतोयस ना? मी भानावर येत, हो हो ऐकतोय ना. अवखळ महाराजांच्या गोष्टी किती छान सांगितल्या आहेत त्यांनी, वाह. अरे पण मी अजून सांगितलेच नाहीये त्यांनी काय सांगितलंय ते. काहीच लक्ष नसतं तुझा कधी माझ्या बोलण्याकडे. मी लगेच सावध पवित्रा घेतला आणि गाडी परत ट्रॅकवर आणली. अगं मला वाटलं की उपवासाच्या दिवशी टोस्ट किती आरोग्यकारक आहे असं काही सांगितलंय की काय. अरे नाही रे, हा असा उपवास आहे की वाईट आचारविचारांचा त्याग करणे, चुगल्याचा पाट्या, वाद विवाद तंटेयापासून दूर राहणे आणि दिवस आनंदाने व्यतीत करणे, काही चांगलं कार्य करणे, आपण कुठे चुकीचे वागलो असेल तसे पुढे न वागण्याचा संकल्प करणे, इत्यादी इत्यादी. मी मनात म्हणालो, हाश, म्हणजे आज मोबाईलला शांती भेटणार. आज गॉसिपिंग बंद, म्हणजे कुठलीही बीसी किंवा किटी पार्टी आज होणार नाही. आयुष्यात पहिल्यांदाच असं सांगणाऱ्या अवखळ महाराजांच्या पाया पडायची इच्छा झाली. मला वाटतं की तो सुद्धा पीडित असावा ही शंका मनात अलगद आली. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करा.